ओके. तर इथं तुम्ही टॉपिकचं टायटल पण बघताय आणि त्याच्यामध्ये पॉइंट्स पण बघताय. लेक्चर नंबर 24 आणि 25 अँड ऑल्सो प्रॅक्टिकल नंबर 8 कम्पॅटेबिलिटी ऑफ हार्बिसाइड विथ द अदर ॲग्रोकेमिकल्स हे जे आहे. ओके. ह्याच्यामध्ये काय आहे कम्पॅटेबिलिटी म्हणजे सोप्या एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो. कॉम्बिनेशन ऑफ हार्बिसाइड विथ अदर ॲग्रोकेमिकल्स. अदर ॲग्रोकेमिकल्स मध्ये काय येतं इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, ओके, किंवा फर्टिलायझर्स पण येतात. चॅप्टर नंबर किंवा लेक्चर नंबर 26 आहे कम्पॅटेबिलिटी ऑफ हार्बिसाइड विथ द फर्टिलायझर. तर एकदम सिंपल आणि एकदम सोप्या भाषेमध्ये most of the time farmers are spraying means 80 to 90% farmers are spraying herbicide, insecticide, pesticide separately. Okay, they are not combining that insecticide, herbicide or fertilizer in a same tank. Okay, तर बेसिकली आपल्या देशामध्ये 80 ते 85% ते 90% म्हणू शकता तुम्ही हार्बिसाइड जे आहे ते सेपरेटली अप्लाय केलं जातं. इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड मध्ये खूप कमी प्रमाणामध्ये मिक्सअप केलं जातं. हा एक मान्य आहे मला की हार्बिसाइड मध्ये मिक्स करून यूज करतात किंवा 2 हार्बिसाइड मिक्स करून स्प्रे केला जातो किंवा 2 इन्सेक्टिसाइड किंवा 2 फंजिसाइड कॉन्टॅक्ट असतील किंवा ट्रान्सलोकेटेड असतील किंवा सिस्टमिक असतील ते कंबाईन करून स्प्रे केला जातो. पण रेअरली अजून सुद्धा लोकांना एवढी आयडिया एवढं नॉलेज नाही की दे कॅन मिक्स अप द हार्बिसाइड विथ द डिफरंट ॲग्रोकेमिकल्स. ओके. आणि ह्याच्यामध्ये एक असा एक टेक्निकल पॉइंट आहे. यू कॅन नॉट मिक्स एनी हार्बिसाइड विथ एनी ॲग्रोकेमिकल्स ऑर इन्सेक्टिसाइड ऑर पेस्टिसाइड. तुम्ही कोणतंही हार्बिसाइड कोणत्याही इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड बरोबर कॉम्बिनेशन करू शकत नाहीये. ओके. केलं तर आयदर ते न्यूट्रलाइज होईल किंवा आयदर इट विल बिकम हार्मफुल फॉर द प्लांट. ओके. एक तर ते न्यूट्रलाइज होईल किंवा त्याच्यापासून वेगळं केमिकल बनेल की जे प्लांटला सुद्धा हार्मफुल राहील. ओके. किंवा त्याची फायटोटॉक्सिसिटी किंवा त्याचा रेसिड्युअल इफेक्ट पण वाढू शकतो. ठीक आहे. किंवा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट इन्व्हायरमेंटवर, सॉइलवर किंवा त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सवर पण होऊ शकतो. सो these compatibility or combinations of herbicide with other agrochemicals, it is done by the companies, different companies, by some scientists, research workers, and after that it is released into the market that these herbicides with this fertilizer or XYZ herbicide with this XYZ insecticide or fertilizer is safe for uses. Okay. ठीक है. And by application of these combinations it does not harm to the plant, to the environment, to the humans, to the soil, to the microorganisms. Okay. So you will see some of the examples related with these combination of herbicide with different agrochemicals. Okay. So lecture number 24-25 and practical number 8, as well as I will cover simultaneously compatibility of herbicide with fertilizer. It is only a one slide lecture. Okay. It has only a 2 marks weightage. Okay. Lecture number 26 having only 2 marks weightage. तर लेक्चर नंबर 26 जो आहे त्याला फक्त 2 मार्काचं वेटेज आहे. सो इन सेमेस्टर एंड एक्झामिनेशन्स मध्ये देयर इज ओनली अ शॉर्ट नोट्स or objective will be asked on the combination of compatibility of herbicide with the fertilizer. त्याच्यामुळे याला काही जास्त वेटेज नाहीये आणि खूप मोठा टॉपिक पण नाहीये. ओके. आणि हार्बिसाइड आणि ॲग्रोकेमिकल्स ह्याला 6 मार्काचं वेटेज आहे म्हणजे त्याच्यावर एखादा ब्रॉड क्वेश्चन पडू शकतो. ओके. ठीक आहे. तर एक 10-15 स्लाइडचं छोटस लेक्चर आहे. काही जास्त असं डिटेल किंवा डीप मध्ये नाहीये. ओके. सो आय विल गिव्ह यू इफेक्ट अँड इट्स और इंट्रॅक्शन अँड इट्स एक्झाम्पल. अतिशय सोप्यामध्ये एकदम सिंपल मध्ये सांगतो. ठीक आहे. सो द compatibility of herbicide with other agrochemicals. ओके. तर फर्स्ट आय विल गिव्ह यू द इंट्रोडक्शन. तुम्हाला थोडस त्याचं इंट्रोडक्शन. ओके. इंट्रोडक्शन मी दिलेच तुम्हाला आता सुरुवातीला लेक्चरला, पण जे टेक्निकल इंट्रोडक्शन दिलेलं आहे थोडंफार ते पण सांगतो. सायमल्टेनियस और सिक्वेन्शियल ऍप्लिकेशन ऑफ हार्बिसाइड, insecticide, fungicide, antidote, fertilizer, etc. is followed in a single cropping season. ओके. तर आपण सायमल्टेनियस म्हणजे काय, एकदा हार्बिसाइड मारलं, पुन्हा एकदा इन्सेक्टिसाइड मारलं, पुन्हा एखाद्या वेळेस फंजिसाइड मारलं किंवा फर्टिलायझर जे आहे फॉलियर स्प्रेइंग असेल किंवा ब्रॉडकास्टिंग असेल, आपण सायमल्टेनियसली करतो एकानंतर एक एकानंतर एक. सो व्हॉट इज द मेन प्रॉब्लेम, इट विल टेक अ लॉट ऑफ लेबर्स अँड टाइम. ह्याच्यामुळं एकतर वेळ पण वाया जातो, लेबर पण वाया जातात. कारण की एक ऑपरेशन करायला लेबर तर लागणारच आहे आणि ते दोन्ही कंबाईन करून जरी मारलं तरी लेबर लागणार आहे, पण तुमचा वेळ वाचणार आहे ना. एकदा फर्टिलायझर अप्लाय करा, पुन्हा फंजिसाइड किंवा इन्सेक्टिसाइड अप्लाय करा,
पुन्हा गवत आलं असेल तर हर्बिसाइड अप्लाय करा. सो 3 टाइम्स वी हॅव टू रिपीट आउट द सेम ऑपरेशन दॅट इज स्प्रेइंग. स्प्रेइंग आपल्याला 3 वेळा करावं लागतं. तेच जर इफ यू आर मिक्सिंग दॅट इन्सेक्टिसाइड, फंजिसाइड, फर्टिलायझर और हर्बिसाइड इन अ सिंगल और मल्टी स्प्रे, एकदा किंवा 2 वेळा जर कॉम्बिनेशन मध्ये स्प्रे केलं, सो इट विल सेव्ह युअर टाइम, मनी अँड लेबर. ओके, तिन्ही गोष्टी तुमच्या वाचतील. ओके, त्यासाठी हा एक पॉइंट किंवा एक कन्सेप्ट आलेली आहे. These chemical may undergo a change in physical chemical characteristics which could lead to enhancement or reduction in the efficiency of one or more compound. Okay, तर हे जे केमिकलचं जे कॉम्बिनेशन आहे, वेगवेगळं कॉम्बिनेशन आपण स्प्रे टँक मध्ये करणार आहोत, त्याच्यामुळं काही फिजिकल आणि केमिकल चेंजेस होणार. येस, होणारच आहे, कारण की बिकॉज इट इज अ केमिकल. मिक्सअप केल्यानंतर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी रिएक्शन होणार आहेत. समटाइम इट मे बी पॉझिटिव्हली और इट मे बी बेनिफिटेड, समटाइम इट विल रिड्युसेस द इफिशियन्सी. काही वेळेस ते कॉम्बिनेशन बेनिफिटेड असते त्यामुळं फायदा होतो, काही वेळेस कॉम्बिनेशन निगेटिव्ह जातं त्यामुळं नुकसान होण्याची शक्यता असते. तर जे कॉम्बिनेशन मुळे लॉसेस होतात किंवा नुकसान होतं ते कॉम्बिनेशन काय रिसर्चर किंवा सायंटिस्ट शेतकऱ्यांना सांगत नाहीयेत की तुम्ही ते वापरा. ठीक आहे, फायदा होतोय का नुकसान होतंय, कॉम्बिनेशन मुळे इफिशियन्सी वाढते का लो होते, हे रिसर्च मध्ये आणि संशोधनामध्ये शोधलं जातं आणि तिथनं ज्याचा फायदा होतो तेच समोर रिलीज केलं जातं. बट नॅचरल आहे, एक कॉमन सेन्सचा पॉईंट आहे. ज्याचा निगेटिव्ह होत असेल ते कशाला कोण सांगेल आणि कशाला कोण यूज पण करेल. ओके, द इंट्रॅक्शन इफेक्ट वेअर सीन मच लेटर in the growing season or in the next season due to the buildup of persistence of chemical or other residues in the soil. हे जे इंट्रॅक्शन असते किंवा हे जे कॉम्बिनेशन असतं ते बऱ्याच वेळा त्या सीझनला दिसून येतं किंवा काही वेळेस त्याची रेसिड्युटी किती राहते ह्याच्यावरनं, म्हणजे परसिस्टन्स म्हणजे रेसिड्युटी म्हणजे सॉइल मध्ये व्हायबिलिटी किती वेळ राहते केमिकलची, त्यामुळे नेक्स्ट सीझन मध्ये पण दिसू शकतं. ओके, त्याच्यामध्ये काय चेंजेस किंवा काय बिल्डअप मेकॅनिझम झालेला आहे. The knowledge of the interaction of various chemicals can be helpful in a formulation and adaptation of sound and effective plant protection program. Okay, तर ह्याच्यामध्ये हे जे इंटरॅक्शनचं नॉलेज आहे, या कॉम्बिनेशनचं नॉलेज आहे ऑफ डिफरंट केमिकल्स, हे काय कॉमन शेतकऱ्यांना, इवन इन केस आम्हाला पण टीचिंग स्टाफ असेल किंवा काय असेल, हे एवढं आयडिया नसते. हे कोणाला माहिती, ज्याने वीड मॅनेजमेंट मध्ये रिसर्च चालू आहे, जो सायंटिस्ट रिसर्च करतोय, ओके ठीक आहे, त्यालाच ह्याचं चांगलं नॉलेज असणार. आणि बेसिकली ऍग्रिकल्चरल बॅकग्राऊंड पेक्षा ज्याची केमिस्ट्री झालेली असते, ज्याचा केमिस्ट्रीचा बॅकग्राऊंड चांगला आहे, आता कुठल्याही प्रायव्हेट कंपन्यामध्ये जिथे केमिकल बनवले जातात, प्रायव्हेट कंपन्यामध्ये तिथे केमिस्ट्रीची माणसं हे कॉम्बिनेशन चेक करतात आणि त्याच्यानंतर जो रिझल्ट किंवा फाइंडिंग येतं ते लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. ठीक, त्यामुळे विद्यापीठामध्ये रिअरली कॉम्बिनेशनचं, केमिकल कॉम्बिनेशनचं इंटरॅक्शन बघितलं जातं. हे प्रायव्हेट कंपन्यामध्ये चेक करतात की त्यांचेच काय काय कंपन्यांचे हर्बिसाइड पण असतात, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड पण असतात. मग ते कॉम्बिनेशन चेक करतात आणि जर चांगलं सापडलं तर ते मार्केटमध्ये लॉन्च करतात. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याचा पण फायदा व्हावा आणि कंपन्यांचा पण फायदा व्हावा, अशा दृष्टिकोनातून इफेक्टिव्ह प्लांट प्रोटेक्शन प्रोग्राम. आपण आज फक्त एक्झाम्पल शिकणार आहोत, त्याच्यामधनं पुढचं यूज कसं करायचं आणि काय करायचं. ओके, सो कम्पॅटेबिलिटी ऑफ हर्बिसाइड विथ ॲग्रोकेमिकल्स मधलं पुढचा पॉइंट आहे, इट ऑल्सो हेल्प्स टू एक्सप्लॉइट द synergistic and antagonistic interaction between the various pesticides for effective eradication of weed and other pest problems. Okay, तर दोन तसे 5 इंटरॅक्शन्स आहेत, सिनर्जेनेटिक आहेत, अँटिगोनिस्टिक आहेत. ओके, एनहान्समेंट इफेक्ट आहे. ठीक आहे, ओके, ते मी पुढे पुढे सांगत जाईन जसे जसे स्लाइड जातील तसे तसे आपल्या. ओके, when 2 or more chemical accumulate in a plant they may interact and bring out the responses. कॉमन पॉइंट आहे, बऱ्याच वेळा सांगितलं आता, ठीक आहे, डबल घेत नाही. काही ना काहीतरी रिस्पॉन्स either positive or negative. These responses are classified as additive, synergistic, antagonistic, independent or enhancement effect. तर हे जे केमिकलचे रिस्पॉन्सेस येणार आहेत आपण कॉम्बिनेशन केल्यानंतर, ते 5 प्रकारचे रिस्पॉन्सेस असतात. काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. ओके, दोन्ही पण आपण बघणार आहोत. ओके, पहिला ऍडिटिव्ह इफेक्ट. इट इज द टोटल इफेक्ट ऑफ कॉम्बिनेशन विच इज equal to the sum of effect of component taken independently. ओके, इथे काय म्हणलं एकदम सिंपल लँग्वेज मध्ये बघा, इट इज द टोटल इफेक्ट ऑफ कॉम्बिनेशन. ऍडिटिव्ह इफेक्ट सांगतोय मी तुम्हाला, दोन केमिकलचा कॉम्बिनेशनचा इफेक्ट विच इज इक्वल टू द सम ऑफ इफेक्ट ऑफ कॉम्पोनंट टेकन इंडिपेंडेंटली. ऍडिटिव्ह इफेक्ट म्हणजे काय असतो, समजा दोन केमिकल कंबाईन केली, म्हणजे समजा एखादी इन्सेक्टिसाइड आणि एखादे पेस्टिसाइड
सॉरी एखादं हर्बिसाइड आणि एखादं इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड कंबाईन केले, त्याचा जो इफेक्ट येणार आहे तो सेम असतो जर दोन्हीही कॉम्बिनेशन इंडिपेंडेंटली वापरले. ओके, इंडिपेंडेंटली म्हणजे इन्सेक्टिसाइड आणि हर्बिसाइड सेपरेट मारलं, त्याच्यामुळे जे गवत जाळायचं होतं किंवा मारायचं होतं आणि जे इन्सेक्ट मारायचा होता तो मेला सिमिलरली, आणि ते दोन्ही कंबाईन करून जरी मारलं तरी तसाच रिझल्ट येणार आहे. तर ह्याला म्हणायचं ऍडिटिव्ह इफेक्ट. पुन्हा रिपीट करतो, इट इज द टोटल इफेक्ट ऑफ कॉम्बिनेशन विच इज इक्वल, इक्वल म्हणजे सेम और इक्वल टू द सम ऑफ द इफेक्ट ऑफ कॉम्पोनंट टेकन अप इंडिपेंडेंटली. ओके, म्हणजे कंबाईन करून हर्बिसाइड इन्सेक्टिसाइड मारलं काय किंवा सेपरेटली मारलं काय, रिझल्ट तोच राहतो, त्याला म्हणायचं ऍडिटिव्ह इफेक्ट. आता तुम्ही म्हणसाल मग हा करायचा कशासाठी, ह्याच्या मागचा एकच फायदा होतो की जर तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये दिलं तर तुम्हाला 2-2 वेळा स्प्रेइंग करायचा वेळ, त्रास आणि लेबर आणि टाइम हे सगळं वाचतंय. ठीक आहे, मला एक सांगा, एक इन्सेक्टिसाइड आता मारायचं आणि पुन्हा 8-10 दिवसांतर पुन्हा हर्बिसाइड मारायचं किंवा 2 दिवसांतर पुन्हा हर्बिसाइड मारायचं, 2-2 वेळा मारण्यापेक्षा कंबाईन करा ना, रिझल्ट तर तोच येणार आहे ना, सेम. निगेटिव्ह तर येणार नाहीये, त्यामुळे ह्याला म्हणायचं ऍडिटिव्ह इफेक्ट. नेक्स्ट आहे सिनर्जेनेटिक इफेक्ट. द टोटल इफेक्ट ऑफ कॉम्बिनेशन is greater or more prolonged than the sum of effect of two taken independently. ओके, सिनर्जिनॅस्टिक इफेक्ट म्हणजे काय सांगितलेलं आहे, पुन्हा मी वाक्य वाचतो. द टोटल इफेक्ट ऑफ कॉम्बिनेशन इज ग्रेटर, ज्या वेळेस दोन्ही इन्सेक्टिसाइड, फंजिसाइड किंवा हर्बिसाइड कंबाईन करून मारता, कॉम्बिनेशन इज ग्रेटर और मोर प्रोलॉंगड, प्रोलॉंगड म्हणजे जास्त वेळ राहणे, दॅन द सम ऑफ इफेक्ट ऑफ टू टेकन इंडिपेंडेंटली, जेणेकरून ते दोन्हीही सेपरेटली मारल्यापेक्षा कॉम्बिनेशन करून जर इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड किंवा हर्बिसाइड जर मारलं तर त्याचा इफेक्ट चांगला येतो आणि जास्त वेळ राहतो, टिकून पण राहतो. ह्याला म्हणायचं सिनर्जिनॅस्टिक इफेक्ट. इथे एक एक्झाम्पल दिलं आहे, द मिक्सचर ऑफ 2,4-D आणि क्लोरोफॉर्म, ओके, क्लोरोप्रोपॅम इज सिनर्जिनॅस्टिक ऑन मोनोकॉट स्पीसीज, स्पेशली स्पीसीज जनरली रेजिस्टंट टू द 2,4-D. ओके, ठीक आहे. Similarly, the low rate of 2,4-D and piclocram have a synergistic response on convolvulus arvensis. ओके, म्हणजे ह्यांनी काय सांगितलं आहे, बऱ्याच वेळा मोनोकॉट स्पीसीज मध्ये 2,4-D चा रेजिस्टन्स राहतो. ओके, त्याबरोबर क्लोरोफॉर्म जे आहे त्याचं कॉम्बिनेशन दिलं तर त्याचा इम्पॅक्ट चांगला येतो आणि कॉन्व्हॅल्युलस आर्वेन्सिस हे जे वीड आहे ते चांगलं आणि इफेक्टिव्हली कंट्रोल होतं. निगेटिव्ह तर येत नाही ना, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो. ओके, म्हणजे वीड 2,4-D सेपरेट मारण्यापेक्षा कॉम्बिनेशन करून जर मारलं तर रिझल्ट चांगला येतो. दुसरं एक एक्झाम्पल दिलंय, अट्राझिन अँड अॅलाक्लॉर कॉम्बिनेशन विच शो अ सिनर्जिनॅझम इज वाइडली युज्ड फॉर इफेक्टिव्ह कंट्रोल इन कॉर्न. ओके, ठीक आहे. तर मक्यामध्ये असेल अट्राझिन आणि अॅलाक्लॉर, ह्या दोन्ही तर हर्बिसाइडच आहे, दोन्ही पण जर कॉम्बिनेशन मध्ये मारली तर याचा चांगला इफेक्ट येतो वीड कंट्रोल मध्ये, कॉर्न मध्ये. ठीक आहे, म्हणजे सेपरेट सेपरेट मारण्यापेक्षा कॉम्बिनेशन किंवा कंबाईन करून मारल्यानंतर चांगलं इफेक्टिव्हली कंट्रोल होतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे अँटिगोनेस्टिक इफेक्ट. टोटल इफेक्ट ऑफ कॉम्बिनेशन इज स्मॉलर दॅन द इफेक्ट ऑफ मोस्ट ऍक्टिव्ह कंपाऊंड अप्लाइड इन अलोन. ठीक आहे, तर अँटिगोनेस्टिक इफेक्ट मध्ये सिंपल आहे, द टोटल इफेक्ट ऑफ कॉम्बिनेशन इज अ स्मॉलर. ओके, हे वाचताना तुम्हाला वाचताना शब्द सारखेच वाचतात, फक्त त्यात 1-2 शब्दाचाच फक्त फरक आहे. मागच्या वाक्यात ग्रेटर होता, ओके, सिनर्जिनॅस्टिक मध्ये, अँटिगोनेस्टिक मध्ये स्मॉलर आहे. बाकी जास्त तुम्ही डोकं लावायचं नाही, एकदम सिंपल लक्षात ठेवायचं. टोटल इफेक्ट ऑफ कॉम्बिनेशन इज स्मॉलर दॅन द इफेक्ट ऑफ मोस्ट ऍक्टिव्ह कंपाऊंड और कंपोनंट अप्लाइड अलोन. ओके, म्हणजे थोडक्यात काय, सेपरेट मारलं तर रिझल्ट चांगला येतो, कॉम्बिनेशन मध्ये मारलं तर रिझल्ट थोडासा पुअर येतो. ओके, स्मॉलर येतो, एकदम सिंपल भाषेमध्ये कंपाऊंड. ठीक आहे. कॉम्बिनेशन ऑफ EPTC विथ 2,4-D, 2,4,5-T और dicam have an antagonistic response in sorghum and gain foxtail. Okay, Jan foxtail. Similarly, chloropropam and 2,4-D have an antagonism. When a simazine or atrazine is added to the glyphosate solution and sprayed, the glyphosate activity is reduced. Okay, ठीक आहे. आता जर ग्लायफोसेट मध्ये अट्राझिन आणि सिमॅझिन जर मिक्सअप करून जर स्प्रे केलं तर ग्लायफोसेटची ऍक्टिव्हिटी कमी होते. दिस इज ड्यू टू द फिजिकल बाइंडिंग विथ द स्प्रे सोल्युशन रादर दॅन फ्रॉम द बायोलॉजिकल इंटरॅक्शन विथ द प्लांट. ओके, म्हणजे थोडक्यात काय,
अट्राझिन सिमॅझिन जर ग्लायफोसेट मध्ये मिक्सअप केलं तर ते ग्लायफोसेटची ऍक्टिव्हिटी रिड्यूस करतं. म्हणजे केमिकल रिॲक्शन अशी करते की ग्लायफोसेटचा जो मेन ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ज्याच्यामुळे ते वीडला किल करतं, ओके, त्याच्याबरोबर ते बाइंड करतात आणि बाइंड केल्यामुळे त्याची ऍक्टिव्हिटी रिड्युसेस होते किंवा कमी होऊन जाते. त्यामुळं हे जे कॉम्बिनेशन दिलेले आहे हे तुम्ही फॉलो करू नका किंवा युज करू नका. ओके, हे रिसर्च ओरिएंटेड एक्झाम्पल आहेत. ओके, हे काय शेतकरी वापरत पण नाहीत, ठीक आहे, पण तुम्हाला समजावं की बाबा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कशाचा येतो आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट कशाचा येतो हे कळणं तर गरजेचं आहे ना. त्याच्यामुळे हे तुम्हाला मी एक्झाम्पल आता जे आहेत ते सांगितलेले आहेत. ओके, त्यानंतर independent effect. The total effect of combination is equal to the effect of most active component applied alone. ओके, ठीक आहे. इंडिपेंडंट इफेक्ट म्हणजे काय? ओके, कॉम्बिनेशनचा इफेक्ट इक्वल राहतो किंवा त्यामध्ये जो मोस्ट ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे तो जरी अलोन लावला किंवा सेपरेट मारला तरी सुद्धा जवळपास सेपरेट येतो, म्हणजे इक्वल येतो. ठीक आहे. तर इंडिपेंडंट म्हणजे काय? इंडिपेंडंट म्हणजे काय? सेपरेट मारला तरी सेमच येणार आहे दोन्हीतले ऍक्टिव्ह कंपोनेंट किंवा कंबाईन करून दिला तरी इक्वलच येणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. इंडिपेंडंट इफेक्ट म्हणजे काय? एकामेकावर जास्त डिपेंडन्स राहत नाही. सेपरेटली मारला तरी सेम रिझल्ट भेटणार आहे, कंबाईन करून मारला तरी जवळपास सेम रिझल्ट भेटणार आहे. ठीक आहे. ऍक्टिव्ह कंपोनेंट. ऍक्टिव्ह कंपोनेंट म्हणजे काय? त्याच्यामध्ये जे मेन केमिकल असतं की ज्याच्यामुळं वीड कुठलं किल होतं त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह कंपोनेंट. आता ऍक्टिव्ह कंपोनेंटचं ऍक्च्युअली कॉन्सन्ट्रेशन थोडंसं कमी असतं. आता यामध्ये बाकीचं फिलर मटेरियल किंवा बाकीचे ऍडज्युव्हंट सगळ्या बाकीच्या गोष्टी बनवून एखादा हार्बिसाइड बनतं. नुसतं प्युअर ऍसिड कुठल्याही हार्बिसाइड मध्ये नसतं. ठीक आहे. म्हणजे जर प्युअर ऍसिड मारलं तर रेसिड्युअल इफेक्ट पण जास्त वेळ राहील आणि ह्युमनच्या बॉडीच्या दृष्टीने पण हार्मफुल राहील आणि प्लांटच्या बॉडीच्या दृष्टीने पण हार्मफुल राहील. त्यामुळे कुठल्याही बाटली जर तुम्ही विकत घेतली कुठल्याही हार्बिसाइडची, इन्सेक्टिसाइडची, पेस्टिसाइडची, त्याच्यामध्ये एआय ऍक्टिव्ह कंपोनेंट जो असतो तो 30%, 40%, 50%, 60%, 70% असतो आणि बाकीचं जे मटेरियल जे असतं त्यामध्ये मग ऑइल्स असतील, ऍडज्युव्हंट्स असतील किंवा फिलर मटेरियल जे असतं आणि ज्याच्यामध्ये ती बाटली 100 ml किंवा 1000 लिटरची, 1000 ml ची बनते. ठीक आहे. तर कुठल्याही ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह कंपोनेंट हा अतिशय महत्वाचा असतो. ठीक आहे. त्यानंतर enhancement effect, the effect of herbicide and non-toxic adjuvant applied in a combination on a plant is said to have an enhancement effect if the response is greater than obtained when the herbicide is used at the same rate without the adjuvant. Okay, काय सांगितले बघा, पुन्हा सांगतो. the effect of herbicide and non-toxic adjuvant, इथे एक्झाम्पल दिले बघा. mixing of ammonium sulfate with the glyphosate. Okay, ammonium sulfate with the glyphosate applied in a combination on a plant is said to be have an enhancement effect if the response is greater than that obtained when the herbicide is used at the same rate without adjuvant. ओके, इन्हान्समेंट म्हणजे काय? बुस्टअप करणे, त्याचा जो इफेक्ट आहे तो वाढवणे. ठीक आहे. तर अमोनियम सल्फेट विथ ग्लायफोसेट मिक्सअप करून दिलं तर जे इफेक्ट आहे नॉन टॉक्सिक ऍडज्युव्हंटचा, ठीक आहे, तो चांगला येतो. ठीक, आणि ग्लायफोसेटचा पण बुस्टअप होतो, म्हणजे कोणालाही निगेटिव्ह इम्पॅक्ट येत नाही, एकामेकाला बुस्टअप करतात. ठीक आहे. हार्बिसाइडल मॉइश्चर इंट्रॅक्शन. आता हे जे नेक्स्ट इंट्रॅक्शन आहे ते हार्बिसाइडचे मॉइश्चरचे इंट्रॅक्शन, हार्बिसाइडचे इन्सेक्टिसाइडचे इंट्रॅक्शन, हार्बिसाइडचा फर्टिलायझरचे इंट्रॅक्शन असे पॉइंट आहेत. सॉइल अप्लाइड herbicide fail when they are is in a dry spell of 10 to 15 days after their application. आता साहजिकच आहे, बऱ्याच वेळा सांगितलं जातं की सॉइल अप्लाइड हार्बिसाइड असतील, ओके, कोणतेही सॉइल अप्लाइड हार्बिसाइड ते मारताना सॉइल मध्ये मॉइश्चर असावं ह्याची काळजी घेतली. जर तुम्ही हार्बिसाइड मारलं आणि जमीन कोरडी असेल किंवा ड्राय असेल किंवा जर पुढे 10-15 दिवस पाऊस नाही पडला, नसेल, तर ते सॉइल अप्लाइड हार्बिसाइड तिथल्या तिथंच राहणार, काही उपयोग होणार नाही. त्याचं व्हॉलटायझेशन लॉसेस होऊन ते निघून जाणार. ओके, त्यामुळे कोणतंही सॉइल अप्लाइड हार्बिसाइड मारायच्या वेळेस सॉइल मध्ये थोडं का होईना मॉइश्चर पाहिजे, जेणेकरून त्या पाण्यामध्ये ते हार्बिसाइड मिक्सअप होऊन, ओके, वीडच्या रूट्स पर्यंत किंवा वीडच्या सीड पर्यंत पोहोचून त्याला किल करू शकतं. प्री इमर्जन्स हार्बिसाइड मे बी लॉस्ट बाय photodecompposition, volatilization and wind blowing, while some amount of water is desirable to activate the soil applied herbicide. Excess of it may leach the herbicide to the crop seed and root zone. म्हणजे थोडक्यात काय, प्री इमर्जन्स हार्बिसाइड जे मारलं जातं म्हणजे क्रॉप सोन केल्यानंतर त्यावेळेस जे हार्बिसाइड मारलं जातं तर थोडंफार पाणी असतंच नॉर्मली, कारण की पेरताना आपल्याकडे सॉइल मध्ये मॉइश्चर असल्याशिवाय आपण सोईंग करत नाही.
ठीक आहे. तर सॉइल मध्ये अप्लाय केल्यानंतर ते पाण्याबरोबर मिक्स होऊन जिथं वीड आहे किंवा जिथं वीडचं सीड आहे बेसिकली तिथपर्यंत जाऊन त्याला ते किल करू शकतं. पण एक्सेसिव्ह जर पाणी किंवा जास्त पाणी साठलं किंवा जास्त पाऊस पडला तर लिचिंग होणार, म्हणजे पाण्याबरोबर मिक्स होणार, जमिनीच्या डीप लेअर मध्ये निघून जाणार. These may injure the crop and other side result in a poor weed control. ठीक आहे. आणि जर जास्त पाऊस पडला तर खाली मुळा क्रॉप पर्यंत पोहोचलं तर क्रॉपला सुद्धा समटाइम इट मे बी हार्मफुल. हेवी शॉवर मे वॉश डाऊन द हर्बिसाइड फ्रॉम द फॉलिएज. आणि दुसरा एक पॉईंट सांगितलेला आहे की जर पाऊस नॉर्मल पडला तर ठीक आहे, पण जर भरपूर पाऊस पडला तर मारलेला हर्बिसाइड पानावरचं धोंड निघून जातं जर तुम्ही स्टिकर वापरलं नसेल किंवा ऍडज्युएंट्स वापरले नसतील तर. Continuous wet weather may induce a herbicide injury in a certain crop by turning them highly succulent. Okay. Example, maize plants are normally tolerant to the atrazine, but they become susceptible in a wet weather, particularly when the air temperature is low. थोडक्यात काय तुम्हाला एक छान उदाहरण देतो एकदम सिंपल भाषेमध्ये. सकुलंट म्हणजे काय? तुमचा हात आहे का नाही, हात समजा दिवसभर तुम्ही पाणी पाचताय शेतामध्ये किंवा एक तास दीड तास तुम्ही कपडे धुताय तर तुमच्या हाताची स्किन आहे ना एकदम स्पॉन्जी होते, सॉफ्ट बनते. ओके. म्हणजे थोडक्यात काय, वारंवार पाण्याशी तुमच्या हाताचा किंवा पायाचा कॉन्टॅक्ट आला एक तास दीड तास 2 तास किंवा दिवसभर दाऱ्यावर आहात तर तुमच्या हाताची स्किन स्पॉन्जी आणि सॉफ्ट बनते आणि बऱ्याच वेळा ती स्किन निघून जाते, चकुलंती. तर तसंच आहे, मक्याचं झाड नॉर्मली अॅट्रॅजिनला टॉलरंट आहे, नॉर्मली म्हणजे आहेच. ओके. पण ते जर कंटिन्युअसली एक 7-8-10 दिवस पाऊस पडतोय आणि ह्युमिडिटी जास्त आहे, भरपूर टेम्परेचर कमी आहे आणि सारखं पाणी भिजलेलं आहे तर त्याचे जे टिश्यू असतात ते सॉफ्ट बनतात. ओके. एकदम सॉफ्ट बनले जातात आणि त्याच्यामुळं जर त्या पिरियड मध्ये इन बिटवीन दॅट पिरियड जर तुम्ही अॅट्रॅजिन स्प्रे केलं, ठीक आहे, तर एक्स्ट्रा सकुलंट झाल्यामुळं ते ऍब्सॉर्ब केलं जातं. ओके. आणि प्लांटच्या मेटाबॉलिझम मध्ये किंवा आतमध्ये जाऊन थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्ट मक्यावर सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या स्टेजला मारताय किंवा प्लांटचं लीफ किती सकुलंट किंवा किती ओलसर झालेलं आहे एकदा, म्हणजे असं नाही की आज पाऊस पडला की उद्या पाऊस पडला की लगेच मक्याचं पान ओलसर किंवा सकुलंट होणार किंवा सेल त्याचे लूज बनणार किंवा आज म्हणजे शिरणार, तसं काही नाहीये. फक्त कंटिन्युअस जास्त ह्युमिडिटी असेल, सॉफ्ट बनला असेल, म्हणून मी तुम्हाला हाताचं एक्झाम्पल दिलं. ठीक आहे. तुम्ही आंघोळ केली एक 10-15 मिनिटं तर लगेच तुमच्या हाताची स्किन काय सॉफ्ट होत नाही किंवा स्पॉन्जी होत नाही. ओके. स्किन जात नाही. मी काय म्हणलं, 1 तास 2 तास 3 तास तुम्ही भांडी किंवा कपडे धुताय किंवा पाणी पाचताय दिवसभर तर संध्याकाळी तुमची स्किन बघा एकदम स्पॉन्जी झालेली असते, ती काही वेळापूर्वी झालेली असते, तास 2 तासाला पुन्हा ती नॉर्मल कंडिशनला येते. ठीक आहे. तसंच ते मक्याचं पण असते. द क्वालिटी ऑफ वॉटर युज्ड मे ऑल्सो डिटरमाइन हर्बिसाइडल ऍक्शन. ओके. आता कुठल्या प्रकारचं पाणी किंवा कसल्या प्रकारचं पाणी तुम्ही वापरता त्याच्यावर हर्बिसाइडची ऍक्शन डिपेंड असते. डस्टी वॉटर रिड्युसेस द ऍक्शन ऑफ पॅराक्वेट. डस्टी वॉटर म्हणजे काय, ज्या पाण्यामध्ये गढूळ पाणी आहे किंवा खराब पाणी, बऱ्याच वेळा शेतामध्ये विहिरीतलं किंवा नदी नाल्या ओढ्यातलं तुमचं गढूळ पाणी वापरतात स्प्रे करायला, तसल्या पाण्यामुळे सुद्धा हर्बिसाइडची इफिशियन्सी कमी होते. ओके. कॅल्शियम क्लोराइड रिच वॉटर रिड्युसेस द ग्लायफोसेट फायटोटॉक्सिसिटी. ओके. कॅल्शियम क्लोराइड, ओके, कॅल्शियम क्लोराइड असेल, मॅग्नेशियम असेल, सोडियम असेल, हे जे पोअर क्वालिटी ऑफ वॉटर म्हणतो ना, ज्याची पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असते, क्षारयुक्त पाणी ज्याचा पीएच जास्त असतो, तसलं पाणी जरी तुम्ही हर्बिसाइड मारलं तसल्या पाण्यातून त्याचा फायटोटॉक्सिक सिम्पटम्स खूप कमी होऊन जातो. ठीक आहे. त्यासाठी मार्केटमध्ये बघा वेगवेगळे पीएच कंट्रोलर केमिकल पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे. जर तुमच्या शेतातलं किंवा नदी नाल्या नदी सोडून द्या, ओढ्याचं किंवा बोरवेलचं पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असेल तर मार्केटमध्ये पीएच मेंटेन बॅलन्स करणारे पण सुद्धा केमिकल आहेत अवेलेबल. मग काय करायचं, तसले पीएच मेंटेन करणारे केमिकल जे मार्केटमध्ये विकत मिळतात ते आपल्या पाण्यामध्ये टाकायचे. पीएच कमी झाल्यानंतर मग इन्सेक्टिसाइड, हर्बिसाइड किंवा पेस्टिसाइड जे तुम्हाला घ्यायचं आहे ते त्यात ओतून ते स्प्रे करायचं, जेणेकरून त्याची इफेक्ट जो आहे तो रिड्यूस होणार नाही किंवा कमी होणार नाही. ठीक आहे. त्याला पण ऑप्शन कंपन्यांनी दिलेला आहे. ओके. आता मला एक्झॅक्ट याचं नाव आठवत नाही सध्या. काय मला नाव आठवलं की तुमच्या ग्रुपवर टाकून देईल की कुठलं पीएच मेंटेन बॅलन्स आहे. हर्बिसाइड इन्सेक्टिसाइड इंट्रॅक्शन, these chemicals are usually not harmful at recommended rate. The tolerance of plant to a herbicide may be altered in a presence of an insecticide or vice versa. Okay. काय सांगितले बघा, the chemical usually not harmful at recommended rate.
The tolerance of plant to the herbicide may be altered in the presence of insecticide or vice versa. ओके, ठीक आहे. तर शक्यतो जे आपण इथं कॉम्बिनेशन देणार आहे हर्बिसाइड किंवा इन्सेक्टिसाइडचं, ते प्लांटला हार्मफुल नसणारच आहे. त्याशिवाय तुम्ही काय वापरत नाही इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड. हार्मफुल असतं तर कोणी वापरलं असतं, ठीक आहे. हार्मफुल असतं तर कोणी वापरलं. ACR 23/2018 कशाला बाबा स्क्रॅच करतोय लाईनचा? बिनकारणाचं लेक्चर मध्ये डिस्टर्ब करत जाऊ नका रे. लिंक तुटती, सगळं डिस्टर्ब होऊन जाते. काय गरज आहे का गणपती उद्योग करायची? 23/2018 ठीक आहे. लेक्चर संपलं, तुला भेटू आपण 23/2018 काळजी करू नका. आता मला मूड खराब करायचा नाही माझा, ठीक आहे. तुला भेटतो पुन्हा, लेक्चर संपू दे, तुला मग सांगतो काय असेल. ठीक आहे. तू कदाचित ग्रुप मध्ये पण लेफ्ट होशील किंवा आता होशील, पण जाशील कुठे, भेटतीलच कधी ना कधीतरी, ठीक आहे. ओके, मला आधी संपू दे माझा टॉपिक. ओके, तर आपलं चाललं होतं इन्सेक्टिसाइडला अट्रॅक्शन. द फायटोटॉक्सिक ऑफ मोनोयुरॉन ऑर डायुरॉन ऑन अ कॉटन अँड ओट इन इन्क्रीज्ड व्हेन अप्लाइड विथ द फॉरेट. ओके, फॉरेट जे आहे, ओके, ते सगळ्यांना माहिती ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये येतं. ओके, सॉइल मध्ये टाकलं की मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वास खूप उग्र आणि खूप स्ट्रॉंग असतो, ठीक आहे, फॉरेट ग्रॅन्युल्स. तर इथे काय सांगितले, फोटोटॉक्सिसिटी ऑफ मोनोयुरॉन ऑर डायुरॉन ह्याच्यामध्ये जर फॉरेटचं कॉम्बिनेशन करून जर अप्लाय केलं, ओके, तर मोनोयुरॉन आणि डायुरॉन ह्या हर्बिसाइडची फायटोटॉक्सिसिटी म्हणजे त्यांची इफिशियन्सी वाढते, वीड कंट्रोल करण्याची चांगली. फॉरेट इंटरॅक्ट अँटिकोनेस्टिकली with the trifluoroline to increase the cotton yield by stimulating the secondary root in the root zone of pesticide incorporation. Okay, काय म्हणले बघा, फॉरेट interacts antagonistically with the trifluoroline to increase the cotton yield by stimulating the secondary root. Okay, त्याची जी कॉटनची जी मुळं फुटतात, ओके, एक असते टॅप रूट सिस्टम आणि त्यानंतर लॅटरल रूट येतात, त्यानंतर जे बारीक बारीक हेअर्स रूट्सला डेव्हलप होतात त्यांची इफिशियन्सी वाढवतं किंवा स्टिम्युलेट करतं, त्यामुळे मुळे खोलवर जातात, त्यामुळे जास्त पसरतात, ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट जे आहेत एक्झाम्पल ते मी तुम्हाला सांगितले. त्याच्यानंतर propanil interacts with the certain carbamides and phosphatic insecticide used as a seed treatment on the rice, but chlorinated hydrocarbon insecticide as a seed treatment have not interacted with the propanil. Okay, इथे त्यांनी दोन एक्झाम्पल दिले आहेत. प्रोपॅनिल इंटरॅक्ट विथ द सर्टन कार्बामाइड्स अँड फॉस्फॅटिक इन्सेक्टिसाइड युज्ड ऍज अ सीड ट्रीटमेंट ऑन द राईस. ओके, किंवा क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन इन्सेक्टिसाइड सच ऍज अ सीड ट्रीटमेंट हॅव नॉट इंटरॅक्टेड विथ द प्रोपॅनिल. ओके, हर्बिसाइड आहे, ठीक आहे, भातामध्ये मारणारं प्रोपॅनिल, ते आता कार्बामाइड्स किंवा फॉस्फॅटिक इन्सेक्टिसाइड बरोबर कॉम्बिनेशन करून सीड ट्रीटमेंट केली तर चांगले आहे, चांगलं पॉझिटिव्ह आहे. किंवा हायड्रोकार्बन्स किंवा क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन्स बरोबर इंटरॅक्शन करून दिलं तर एवढा काय चांगला इंटरॅक्शन किंवा चांगला रिझल्ट येत नाही. when propanil is applied at the interval between 7 to 27 and 56 days after a carbofuran treatment, it results in a greater injury to the rice vegetatively. ओके, तर थोडक्यात काय सांगायचंय, जर मारलं उशिरा किंवा लेट 7 किंवा 56 दिवसाच्या पिरियड मध्ये, त्या in between that period after the carbofuran treatment, it results in a greater injury to the rice vegetatively. नंतर भाताच्या राईसची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे त्याला इंजुरी क्रिएट करतं. म्हणजे कार्बोफ्युरॉनच्या जर सीड ट्रीटमेंटच्या करत्या वेळेस सीड ट्रीटमेंट जर करताना जर प्रोपॅनिल ऍड करून जर केरून टाकलं किंवा मारलं तर कार्बोफ्युरॉन मुळं, कारण की ते सीडला सोडलेलं असते, प्रोपॅनिल राईसला काय इम्पॅक्ट करत नाही किंवा राईसच्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेज पर्यंत काय प्रॉब्लेम क्रिएट करत नाही. पण सीड ट्रीटमेंट करताना न वापरता पुन्हा 7 दिवसापासून ते 56 दिवसापर्यंत पुन्हा कधीही युज केलं सेपरेटली प्रोपॅनिल तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येऊ शकतो. ओके, हर्बिसाइड पॅथोजन फंजिसाइड ऑर इंट्रॅक्शन, ठीक आहे. हर्बिसाइडचं पॅथोजन किंवा पॅथॉलॉजीचं फंजिसाइड किंवा इंट्रॅक्शन. हर्बिसाइड इंटरॅक्ट विथ द फंजिसाइड ऑल्सो. ओके, डायनोझॅप रिड्यूस द सिव्हिरिटी ऑफ द स्टेम रॉट इन ग्राउंडनट. ओके, ठीक आहे. म्हणजे ग्राउंडनट मला जो स्टेम रॉट आहे किंवा रूट रॉट म्हणतो आपण, स्टेम रॉट म्हणतो, ठीक आहे, ज्यावेळेस फळं कुजून जातात किंवा मरतात, ठीक आहे. तर हर्बिसाइड इंटरॅक्शन विथ द फंजिसाइड ऑल्सो डायनोझेप
रिड्युसेस द सिव्हिरिटी ऑफ स्टेम रॉट. त्यामुळे डायनोझेपमुळे स्टेम रॉट जो आहे ग्राउंडनटवरचा डिसीज त्याची सिव्हिरिटी कमी होते. सिव्हिरिटी म्हणजे इन्सिडन्स कमी होतो. इन स्टराइल सॉइल ओके क्लोरॉक्झिऑन इज not causing any apparent injury to the pea plant, while in the presence of Rhizoctenia solani or unsterilized soil, it causes injury. Okay, it काय म्हणले बघा, sterilized soil, chloroxyron is not causing any apparent injury to the pea plant, while in the presence of Rhizoctenia solani in unsterilized soil, it causes injury. Okay, ठीक आहे. हा रिसर्चच्या लेवलवर आहे. स्टरलाइज्ड सॉइल ही शक्यतो पॅथॉलॉजी मध्ये पॉट मध्येच करू शकता तुम्ही. आज काय फील्ड मध्ये स्टरलाइज करायचं म्हणलं ते खूप डिफिकल्ट आहे. ठीक आहे, त्याचं एक इथे एक्झाम्पल दिलेलं होतं. ओके, क्लोरॉक्झिरॉनचं. ठीक आहे. त्यानंतर ऑक्सिडेशन रिड्यूस द इन्सिडन्स ऑफ स्टेम रॉट कॉज बाय द सॉइल बॉर्न पॅथोजन स्क्लेरोशियम रोसेफिली इन अ ग्राउंडनट. ओके, diuron and triazines which inhibit the photosynthesis may make the plant more susceptible to the tobacco mosaic virus. Okay, ठीक आहे. तर diuron आणि triazine inhibit the photosynthesis may make the plant more susceptible to the tobacco mosaic virus. ठीक आहे. म्हणजे ह्यांनी उदाहरण दिलंय, ती काय पॉझिटिव्ह आहेत काय निगेटिव्ह आहेत. आता यात काय जास्त टेक्निकल एक्सप्लेन करण्यासाठी ह्याच्यावरचे जे रिसर्च आर्टिकल आहेत काय आहेत ते बघून वाचून बघावं लागेल. ठीक आहे, की कोणत्या प्लांटवर जास्त फोटोसिंथेसिस इफेक्ट करतंय, त्यानंतर कुठल्या प्लांटवर टोबॅको मोझॅक व्हायरस जो आहे. ओके, टोबॅकोवर तर पडणारच आहे पण त्याचा काही विषय नाहीये, पण कसं रिझल्ट दाखवतं, किती फोटोसिंथेसिस कमी करतं, किती टोबॅको मोझॅक व्हायरसचा इन्सिडन्स वाढू शकतो किंवा काय होऊ शकतं, एवढं काय आपल्याला डिटेलमध्ये नाही. आपल्याला फक्त सिंपल एक्झाम्पल आहेत. ऑन द अदर हँड डायरॉन मे डिक्रीजेस द इन्सिडन्स ऑफ रूट रॉट इन व्हीट. ओके, डायरॉन मारल्यामुळे जे रूट रॉट आहे गव्हामधला, आता हे डिसीज आहे. ठीक आहे, रूट रॉट असेल किंवा विल्ट असेल किंवा स्टरलिटी मोझॅक असेल किंवा टोबॅको मोझॅक असेल, हे तुम्ही पॅथॉलॉजी मध्ये आता शिकताय. त्यात आपण जाण्याची काय आवश्यकता नाहीये जास्त. ठीक आहे. हर्बिसाइडल microorganism interaction. Microorganisms play a major role in a persistence behavior of the herbicide in soil. The soil microorganisms have a capacity to detoxify and inactive the herbicide present in the soil. आता सगळ्याला माहिती की जे कुठलेही हर्बिसाइड, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड असतात त्यांचे डिऍक्टिव्हेट करण्याचं काम बऱ्याच वेळा जे मायक्रोऑर्गॅनिझम सॉइल मध्ये असतात ते करतात, किंवा त्याचं जे रेसिड्युव्हिटी आहे किंवा त्याचा जो परसिस्टन्स आहे तो कमी करण्याचं काम हे मायक्रोऑर्गॅनिझम्स करतात. काही सम ग्रुप ऑफ हर्बिसाइड मोर इझिली डिग्रेडेड थ्रू द मायक्रोब्स दॅन अदर. काही जे ग्रुप आहेत ते लवकर डिग्रेड केले जातात किंवा लवकर डिसइंटिग्रेट केले जातात मायक्रोऑर्गॅनिझम. द डिफरन्स लाइज इन देअर मॉलिक्युलर कॉन्फिगरेशन ऑफ द हर्बिसाइड. द मायक्रोऑर्गॅनिझम्स इन्व्हॉल्व्ड इन हर्बिसाइडल डिग्रेडेशन include bacteria, fungi, algae, molds. Of these bacteria, predominantly including the members of genera Agrobacterium, Anthropobacterium, okay, Acronobacterium, Bacillus, Pseudomonas, Streptococcus, Flavobacterium, Rhizobium. These are the genera of the bacteria which are degrading the herbicidal molecule into the soil quickly. And some fungi, including those genera like Fusarium, Penicillium, they are also helpful in degradation of the herbicide into the soil. शेवटी तुम्ही म्हणताल सॉइलचं जर हर्बिसाइडचं डिग्रेडेशन करतायत सॉइल मधल्या, म्हणजे त्याचा इफेक्ट कमी होईल असं नाही ना. हर्बिसाइड सॉइल मध्ये जास्त दिन राहून फायदा काय, तुमच्या पुन्हा पाण्यामध्ये, तुमच्या सॉइल मध्ये किंवा तुमच्या प्लांट मध्ये पुन्हा त्याला पोल्यूट करणार आणि कंटामिनेट करणार आणि रेसिड्यू इफेक्ट येणार. त्यामुळे हर्बिसाइड कुठलंही केमिकल मारल्यानंतर ते जास्तीत जास्त एक 7, 10 ते 15 दिवस किंवा महिनाभर मॅक्सिमम सॉइल मधनं ते डिग्रेड होऊन निघूनच गेलं पाहिजे. जास्त वेळ रेसिड्युअल इफेक्ट राहून फायदा काय, उलटा निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे एन्व्हायरमेंटवर, ह्युमन हेल्थवर. ठीक आहे, ऍक्च्युअली कंपन्या बनवतातच असं की जास्त वेळ रेसिड्युअल इफेक्ट राहू नयेत, पण आपल्याकडचे शेतकरी तुम्हाला माहित आहे की हायर डोसेस मारतात, त्याच्यामुळं रेसिड्युअल इम्पॅक्ट जास्त राहतो किंवा रेसिड्युइटी जास्त राहते. ओके, त्याच्याला आपण परसिस्टन्स म्हणतो. हर्बिसाइडल फर्टिलायझर इंटरॅक्शन. ओके, हा लेक्चर नंबर 27 आहे. एकच स्लाइड आहे. ठीक आहे, एकच स्लाइड आहे आणि फक्त त्याचा 2 मार्काचं वेटेज आहे. ह्याच्यावर फक्त काय एखादी शॉर्ट नोट्स पडली तर एक 4-5 ओळीची शॉर्ट नोट्स पडेल, तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, किंवा
एखादा ऑब्जेक्टिव्ह पडलं तर पडलं बस, ह्याच्यापेक्षा जास्त काय हर्बिसाइड आणि फर्टिलायझर इंटरॅक्शनवर काय जास्त लय विचार करायची गरज नाही. शेवटी आपल्याला वेटेज बघूनच अभ्यास करायचा असतो. ठीक आहे, 30 टॉपिक आहेत, मग 30च्या 30 टॉपिक मध्ये काय प्रत्येक टॉपिक काय 10 पानाचा नसतो, 15 पानाचा नसतो. एखाद्या पानाचा असतो, काय 4 पानाचा असतो, काय 5 पानाचा असतो. त्यामुळे त्यात मटेरियल किती आहे आणि शिकवायचं किती त्याच्यावर ते डिपेंड आहे. ओके, herbicide and fertilizer interaction. Herbicide have been found to interact with the fertilizer in a field. Example, fast growing weed that are getting ample nitrogen show great susceptibility to the 2,4-D glyphosate than slow growing weed on a poor fertile land. ठीक आहे, काय वाक्य पुन्हा सांगतो, ऐकून घ्या. Herbicide have been found to interact with the fertilizer in a field. Okay, fast growing weed that are getting ample nitrogen, जे वीड स्पीड न वाढतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये सॉइल मधलं नायट्रोजन घेतं. मग जर तो युरिया टाकल्यामुळे आला असेल किंवा या फॉइम कंपोस्ट मुळे आला असेल किंवा सॉइल मधनं अवेलेबल फॉर्म मधला घेतला असेल. शो ग्रेटर ससेप्टॅबिलिटी टू 2,4-D ग्लायफोसेट दॅन स्लो ग्रोईंग वीड ऑन पुअर फर्टाईल सॉइल. म्हणजे जेवढं जे वीड स्पीड न वाढतं किंवा स्पीड न ग्रोथ करतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजन ऍब्सॉर्ब करतं, ते वीड 2,4-D असेल किंवा ग्लायफोसेट असेल, ह्यांना लवकर बळी पडतं. ससेप्टेबल म्हणजे बळी पडणं किंवा मरणे लवकर. ठीक आहे, दॅन स्लो ग्रोईंग वीड ऑन पुअर फर्टाईल लँड. आणि जे वीड स्लो वाढतं हलक्या जमिनीमध्ये किंवा पुअर सॉइल मध्ये येतं, ज्यांना नायट्रोजन जास्त भेटत नाही, ते स्लोली किल होतं किंवा लवकर ससेप्टेबल होत नाही 2,4-D आणि ग्लायफोसेटला. म्हणजे बघा फर्टिलायझरचा रिलेशन कसं आहे. द ऍक्टिव्हिटी ऑफ ग्लायफोसेट इज इन्क्रीज्ड व्हेन द अमोनियम सल्फेट इज टँक मिक्स्ड. ओके, मिक्स्ड इन अ टँक. तर ग्लायफोसेट मध्ये जर अमोनियम सल्फेट मिक्सअप केलं फर्टिलायझर, ओके, तर ग्लायफोसेटचा रिझल्ट जो आहे तो खूप चांगला येतो. ठीक आहे, ओके. नायट्रोजन इनव्हर्टिगेट्स पुट द लाईफ अँड एनर्जी इंटू. इनव्हर्टिगेट्स म्हणजे काय, पुट द लाईफ अँड एनर्जी. आता पुन्हा वाक्य कंसातलं शब्द सोडून वाचतो. नायट्रोजन इनव्हर्टिगेट्स द मेरिस्टेमिक ऍक्टिव्हिटी इन क्रॉप सो ऍज दॅट दे ससेप्टेबल टू द हर्बिसाइड. ओके, तर थोडक्यात काय, ओके, क्रॉपच्या ऐवजी तर वीड शब्द आला पाहिजे होता, पण ठीक आहे, क्रॉप मध्ये पण येऊ शकतो. तर मुद्दा काय आहे, नायट्रोजन मुळे, ओके, कुठलाही नायट्रोजन तुम्ही प्लांटवर मारा किंवा वीडला मिळू द्या. आता शेतात टाकल्यानंतर वीडला पण मिळणारच आहे. तर शेतामध्ये नायट्रोजन टाकला की प्लांट पण घेणार आणि वीड पण घेणार. ठीक आहे, नो डाऊट तुम्ही विडिंग केलं असते तरी पण वीडचे सीड सॉइल मध्ये असतात, ते उगवून येतातच. 100% शक्य नाही, जगात आतापर्यंत शक्य नाही झालेलं की विडिंग केलं आणि 100% वीड 100% किल झालं. वीडचे सीड असतात ते पण घेतातच. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की भांगल्यानंतर आपण नायट्रोजन टाकतोय वीडला थोडीच भेटणार आहे. ते वीड पण उगवून येतातच, तुम्हाला पण माहिती. तर मग मुद्दा तो नाही आपला. नायट्रोजन मुळे मेरिस्टेमिक ऍक्टिव्हिटी वाढते, ओके, आणि झाडाची ग्रोथ, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्पीड न होते. आणि जेवढी झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्पीड न होते त्याच्यामुळं ते लवकरात लवकर ससेप्टेबल पडतं. ओके, म्हणजे नॉट ओनली हार्बिसाइड साठीच पण इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड साठी पण बघा, जेवढा नायट्रोजन तुम्ही सॉइल मध्ये जास्त टाकता, डोस वाढवता, तेवढं तुमच्या प्लांटवर इन्सेक्ट पेस्टचा अटॅक जास्त होण्याचा चान्स असतो. कारण की प्लांट वाढतं वेगानं, स्पीडनं ग्रोथ होती, पण इट विल बिकम ससेप्टेबल फॉर पेस्ट अँड डिसीजेस ऑल्सो. ओके, तर ह्याच्यामध्ये होतं काय, तर आता बरेच शेतकरी, बरेच म्हणजे भरपूर शेतकरी 2,4-D मारताना किंवा कुठलंही एखादं इन्सेक्ट हार्बिसाइड मारताना त्याच्यामध्ये एक मुठभर युरिया टाकतात. कॉमन आहे, बरेच शेतकरी करतात. एखादा हार्बिसाइड मारताना एक मुठभर युरिया टाकतात. मुठभर म्हणजे आता समजून घ्या, आता काय शेतकरी काय मोजत बसत नाही, ती मुठभर युरिया टाकतात. असेल एक 20 ग्रॅम, 30 ग्रॅम, 10 ग्रॅम, 15 ग्रॅम हातात येईल तेवढा टाकून देतात. त्याचा मागचा रिझल्ट काय असतो, त्यांचं काय म्हणणं असतं, युरिया टाकल्यामुळे वीडला असं वाटतं की आपल्याला नायट्रोजन भेटतो, त्यामुळे वीड तो लगेच ऍब्सॉर्ब करण्याचा प्रयत्न करतो, बट नॅचरली. पण त्याच्याबरोबरच आतमध्ये हार्बिसाइड पण लवकर जातो आणि वीड जे आहे ते लवकर किल होतं. ठीक आहे, ओके. आजकाल हे ऍडज्युव्हंट्स आले, म्हणजे ऍडज्युव्हंट्स आता मार्केटमध्ये आलेले ती बऱ्यापैकी 7-10 वर्षापासून, स्टिकर बिकर. ठीक आहे, त्याच्या आधी लोक काय करायची, युरिया टाकायची थोडाफार त्याच्यामध्ये, किंवा साबणाचं थोडस साबण जे आहे आपलं, युरिया, सॉरी, सर्फ एक्सेल किंवा नीमची पावडर, ती पण 1-2 चमचे टाकायची लोक त्याच्यामध्ये. ओके,
स्प्रेडिंग व्हावं जास्त किंवा चिटकून राहावं किंवा काय करावं त्यासाठी वापरायची. आता ते किती पॉझिटिव्ह किती रिझल्ट यायचा किंवा किती सक्सेसफुल आहे ह्याच्यावर काही विद्यापीठामध्ये किंवा कुठे रिसर्च झालेला नाही. हे शेवटी हा ट्रेडिशनल टेक्नॉलॉजी आहेत, लोक वापरतात. ठीक आहे, लोक ट्रेडिशनल टेक्नॉलॉजी वापरतात. आता लोक देशी दारू पण पिकावर डायरेक्ट मारतात, सगळ्यांना माहिती. ओके, प्युअर जी देशी दारू आहे, ओके, संत्रा डायरेक्ट लोक स्प्रे मारतात पाण्यात टाकून. ठीक आहे, काळोखी मारते म्हणतात सगळे, आता सगळ्याला माहिती. पण आपण रेकमेंड करू शकत नाही, काय विद्यापीठात तेव्हा कुठलं काम नाही, काय रिसर्च नाही, काय नाही. त्यामुळे आपण रेकमेंड करू शकत नाही. अल्कोहोल असतंय, इथेनॉल पण असतंय, ग्रोथ प्रमोट होऊ शकते, होऊ शकते, पण किती झाली, काय झाली, डोस किती पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन किती पाहिजे, ह्याच्यावर काय विद्यापीठात रिसर्च आहे. त्यामुळे आपण शेतकऱ्यांना रेकमेंड करू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळं युरिया टाकावा का टाकावा का काय करावं किंवा कुठल्या हार्बिसाइड टाकावा कुठल्या नाही टाकू नये आपण काय सांगू शकत नाही. लोकांचं स्वतः स्वतः आहे बाबा, लोकल ट्रॅडिशनल त्यांच्या आयडिया त्यांच्या कन्सेप्ट लोक करतात. ठीक आहे, त्यामुळे तो काय आपला मुद्दा नाही, आपल्याला टेक्निकल होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. हाय रेट ऑफ अट्रेझिन आर मोर टॉक्सिक टू द मेज अँड स्वार्गम वेन अप्लाइड विथ द हाय रेट ऑफ फॉस्फरस. काय सांगितलं बघा, जर अट्रेझिन, ओके, हाय रेट ऑफ अट्रेझिन आर मोर टॉक्सिक टू द मेज and sorghum when applied with the high rate of phosphorus. जर मक्याला आणि ज्वारीला फॉस्फरस जास्त दिला असेल आणि त्याच वेळेस जर अट्रेझिनचा डोस थोडासा जास्त झाला तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट मक्यावर आणि ज्वारीवर पण येऊ शकतो. नो डाऊट अट्रेझिन हे जरी रेकमेंडेड असेल हर्बिसाइड मक्यामध्ये आणि ज्वारीमध्ये, तरी पण डोस हाय झाला तरी सुद्धा निगेटिव्ह इम्पॅक्ट येऊ शकतो. ठीक आहे, तर हा झाला एक पॉइंट. आणि दुसरा आहे हर्बिसाइडल रेजिस्टन्स. काय जास्त नाही, 4 स्लाइड आहे, 5-7 मिनिटं लई झाली. ओके, नंतर माझं संपून जाईल. ठीक आहे, लेक्चर नंबर 29 आणि 30. आता विद्यापीठानं काय 29 आणि 30 केलंय, मला वाटतं एका स्लाइडला 29 आणि एका स्लाइडला 30 असेल म्हणून केला असेल. टॉपिक केवढासा, वेटेज किती दिले, 2 मार्काचे वेटेज, 4-5 स्लाइड बनणार, अजून काय बनणार आहे हर्बिसाइडल रेजिस्टन्सचा. पण आता काय विद्यापीठाला 32 लेक्चर्स दाखवायचे असतात 2+1 आहे म्हणल्यावर, म्हणून मटेरियल बघायचं नाही, काय नाही बघायचं, द्याचं टाकून 29 आणि 30. आता जे आहे ते आहे, त्यामुळे मी काय करणार, त्यामुळं वेटेज फक्त 4 मार्काचा आहे. ओके, एखादा शॉर्ट नोट्स विचारू शकतात हर्बिसाइड रेजिस्टन्स मध्ये. कन्सेप्ट लक्षात घ्या, आता रेजिस्टन्स मध्ये सगळ्याला माहिती, हर्बिसाइड रेजिस्टन्स probable developed through the selection of naturally occurring biotypes of the weed exposed to the particular family of the herbicide over a period of year. काय म्हणलं कळलं का? मी पुन्हा सांगतो, हर्बिसाइडल रेजिस्टन्स सोप्या भाषेत सांगतो, टेक्निकल डेफिनेशन मध्ये जास्त जाण्याला नको. वर्षानुवर्ष तणनाशक मारून 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 सेम टाईप और सेम फॅमिलीचं तणनाशक मारून 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 त्या वीड मध्ये, काही वीड मध्ये, सॉरी सगळ्या नाही म्हणत, काही वीड मध्ये त्याच्या विषयी रेजिस्टन्स क्रिएट होतो. आणि ते हर्बिसाइड पुन्हा मारल्यानंतर समजा एक 100 वीड आहेत, 100 वीड आहे, सेम फॅमिली आहे, लक्षात घ्या, त्याचे 100 वीड्स आहेत एकाच फॅमिलीचे. म्हणजे समजा हराळी घ्या, चला हराळी 100 उगवून आलेले आहेत, हर्बिसाइड मारलं, त्यापैकी 2 ते 3 हराळीची झाडं अशी असणार आहेत की जी मरणार नाहीत आणि बाकीची मेली. मग ते 2 ते 3 जे आहेत, ज्या वेळेस ते व्हेजिटेटिव्ह स्टेज कडून फ्लावरिंग स्टेजला जातील आणि त्याच्या वेळेस त्यांना ज्यावेळेस सीड सेट होईल किंवा त्यांना सीड लागतील, तर त्या सीड मध्ये त्या हर्बिसाइड विषयी रेजिस्टन्स डेव्हलप झालेला असतो. मग ह्या वर्षी समजा जर 2 हराळीमध्ये रेजिस्टन्स क्रिएट झाला आणि त्याला सीड आलं आणि ते सॉइल मध्ये पडलं, तर पुढच्या वेळेस 10 हराळीमध्ये किंवा 10 हराळी ह्या रेजिस्टन्स क्रिएट होणार, ह्याला म्हणायचं हर्बिसाइडल रेजिस्टन्स. ओके, सर इट इज द पॉप्युलेशन ऑफ प्लांट विदिन द सेम स्पेसीज दॅट स्पेसिफिक ट्रीट्स आर कॉमन. थोडक्यात काय, 100 हराळ्यामधल्याच 1-2 हराळ्यामध्ये रेजिस्टन्स क्रिएट झालेला असतो. हा काही एका वर्षात येत नाही पोरांनो. असं तणनाशक 5-5, 10-10, 15-15 वर्ष मारत 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 गेल्यामुळं तो हर्बिसाइड चा जो रेजिस्टन्स आहे तो डेव्हलप्ड होत गेलेला असतो. रेजिस्टंट प्लांट सर्वाइव्ह, गो टू द सीड अँड क्रिएट न्यू जनरेशन ऑफ हर्बिसाइड रेजिस्टंट वीड. आणि हे जे रेजिस्टंट प्लांट आहे
ते सर्व्हाइव्ह होतं, म्हणजे ते हर्बिसाइड मारल्या मरत नाही आणि त्याची जी नेक्स्ट प्रोजिनी आहे किंवा नेक्स्ट जनरेशन आहे ते जे आहे ते रेजिस्टंट वीड क्रिएट करतं. आणि त्याच्यानंतर असं जर वारंवार होत गेलं तर पुन्हा त्या हर्बिसाइडचा काही यूज होत नाही, ते वीड काय मरत नाही. द मेकॅनिझम फॉर रेजिस्टन्स व्हॅरी डिपेंडिंग अपॉन द हर्बिसाइडल फॅमिली. ओके, जर मेकॅनिझम जे आहे रेजिस्टन्सचा तो डिपेंड असतो हर्बिसाइडल फॅमिलीमध्ये. ओके, तर तुम्हाला अजून एक नंबर जबरदस्त एक्झाम्पल देतो हर्बिसाइडल रेजिस्टन्स. ओके, रेग्युलर मध्ये घ्या. कुठलाही माणूस, समजा एखादा एक अल्कोहोलिक माणूस आहे, ज्याला दारू प्यायची सवय आहे. पहिल्यांदा समजा त्यानं थोडी पिली, ओके, एक 90 ml पिली, 90 त्याला म्हणते, पिली, त्याला दारू चढली, बास. पुन्हा असं तो जर दारू पेत 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 90 ml 90 पेत 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 गेला, पुन्हा त्याला चढायची बंद झाली किंवा काय, म्हणजे त्याला जास्त असं हे होईना, तर तो डोस वाढवतो, मग 180 ml करतो, पुन्हा 360 ml करतो, पुन्हा अर्धी बाटली करतो, पुन्हा वारंवार. म्हणजे थोडक्यात काय, शरीराला कुठलंही केमिकल किंवा कुठलंही अल्कोहोल म्हणजे केमिकलच आहे, शरीरामध्ये झालं, डिपॉझिट व्हायला लागलं, हळूहळू हळूहळू शरीराला ही सवय होत जाते. मग शरीराला तो डोस पुरता पडत नाही, अजून वाढवावा लागतो, अजून वाढवावा लागतो, अजून वाढवावा लागतो. हर्बिसाइड रेजिस्टन्स मध्ये तसंच आहे, केमिकल वारंवार वापरून 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 त्यामध्ये रेजिस्टन्स क्रिएट होतो. आणि रेजिस्टन्स क्रिएट झाल्यामुळे ते जे वीड आहे ते त्या हर्बिसाइडमुळे मरत नाही आणि नेक्स्ट जनरेशन मध्ये त्याचे सीड रेजिस्टन्स क्रिएट करतात. Resistance biotype may have a slight biochemical differences from their susceptible counterparts that eliminate the sensitivity to that certain herbicide. आणि त्याच्यामुळं रेजिस्टंट बायोटाईप डेव्हलप झाल्यामुळं ते त्याच्यामध्ये त्या हर्बिसाइड मध्ये जी सेन्सिटिव्हिटी असते किंवा त्याचा जो मेन मॉलिक्युल असतो ज्याच्यामुळं ते वीड मारणार असतो त्याला ते ब्लॉक करतात, लॉक करतात किंवा त्याची ऍक्टिव्हिटी स्लो डाऊन करतात. While photosynthesis is inhibited in a triazine herbicide, susceptible biotypes, because of slight change in a chloroplast protein, triazine resistance biotype are able to continue a normal photosynthesis upon exposure of triazine herbicide. इथं आता उदाहरण दिलंय बरं का, मस्त उदाहरण आहे. तर ट्रायझिन काय करतं, फोटोसिंथेसिस इनहॅबिट करतं. कशात, वीड मधलं. ट्रायझिन स्प्रे केल्यानंतर फोटोसिंथेसिस इनहॅबिट करतं हर्बिसाइड. ससेप्टिबल, त्याचं जे ससेप्टिबल बायोटाईप असतो तो काय करतो, जे वीड असतं ज्याच्यामध्ये ट्रायझिनचा इफेक्ट दिसत नाही ते काय करतं, स्लाइट चेंज इन क्लोरोप्लास्ट प्रोटीन. तर वीड काय करतं, स्वतःचं जे क्लोरोप्लास्टचं जे प्रोटीन आहे त्याच्यामध्ये चेंज करतं. त्याच्यामध्ये चेंज केल्यामुळं ट्रायझिन पुन्हा मारलं तरी त्या वीडची फोटोसिंथेसिसला काही फरक पडत नाही, नॉर्मल फोटोसिंथेसिस होतो. त्यामुळं ते जे वीड तयार होतं ते वीड जे आहे ते रेजिस्टंट टू द ट्रायझिन हर्बिसाइड. मग त्या वीडवर ट्रायझिन पुन्हा कितीही मारलं तरी सुद्धा ते वीड मारणार नाही. द पोटेन्शियल फॉर डेव्हलपिंग हर्बिसाइडल रेजिस्टन्स बायोटाईप इज ग्रेटेस्ट व्हेन द हर्बिसाइड हॅज अ सिंगल साइट ऑफ ऍक्शन. तर लक्षात ठेवा, हर्बिसाइडचा रेजिस्टंट डेव्हलप होण्यासाठी, ओके, किंवा रेजिस्टंट डेव्हलप होण्यासाठी जर तुमच्या हर्बिसाइडची सिंगल साइट ऑफ ऍक्शन असेल. सिंगल साइट ऑफ ऍक्शन म्हणजे काय, तुमचा हर्बिसाइड फक्त फोटोसिंथेसिस ब्लॉक करणार असेल, तुमचा हर्बिसाइड फक्त लिपिड सिंथेसिस ब्लॉक करणार असेल, तुमचा हर्बिसाइड फक्त पिगमेंट इनहिबिटर असेल, असा जर त्याचा एक इम्पॅक्ट असेल, एकच ब्लॉक करणार असेल, तर तसल्या हर्बिसाइडमुळे वीड मध्ये लवकर रेजिस्टन्स डेव्हलप होतो. जर तुमच्या हर्बिसाइडची मल्टी साइट ऑफ ऍक्शन असतील, म्हणजे एक हर्बिसाइड फोटोसिंथ, स्लाइड शेअर नाही झाली का, सॉरी, शेअर होईल आता. फॉरगॉटन टू शेअर द स्लाइड. मी कदाचित विसरलो स्लाइड शेअर करण्याला, ते काय आता होईल तुम्हाला, ठीक आहे. ओके, त्यात काय असे फोटोग्राफ्स काय आहेत किंवा अशातला काही भाग नाहीये, खूप एकदम कॉमन आणि एकदम सिंपलच आहे, ठीक आहे. ओके, तर हर्बिसाइड रेजिस्टन्सचा हा जो आहे पॉइंट आपला चाललेला होता, ठीक आहे. तर the potential for developing herbicide resistance biotype is the greatest when the herbicide has a single site of action. तर हे जे पोटेन्शियल फॉर डेव्हलपिंग हर्बिसाइड रेजिस्टन्स बायोटाईप, ठीक आहे, तर सिंगल साइट ऑफ ऍक्शन असेल तर त्याचं पोटेन्शियल थोडंसं वेगळं पडतं. रिगार्डलेस ऑफ द मेकॅनिझम फॉर द रेजिस्टन्स बिकमिंग फॅमिलियर,
with the herbicide, mode of action can help design program that prevent the introduction and the spread of herbicide resistant weed. तर management program for herbicide resistance should be emphasized on integrated approach that stress the prevention. तर ह्याच्यामध्ये काय आहे, तर आता आपल्याला हर्बिसाइड रेजिस्टन्स डेव्हलप नाही झाला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला इंटिग्रेटेड अप्रोच करावा लागेल. इंटिग्रेटेड अप्रोच म्हणजे काय, तर तुम्हाला नुसतं केमिकल मेथडवर डिपेंड न राहता मेकॅनिकल, बायोलॉजिकल, कल्चरल ह्या मेथडचा पण यूज करावा लागेल. जर तुम्ही वर्षानुवर्ष नुसतं सेम केमिकल जर वापरत राहिला, डेफिनेटली इट विल बिकम अ रेजिस्टंट. डिपेंडिंग ऑन द सिंगल स्ट्रॅटर्जी और हर्बिसाइड फॅमिली फॉर द मॅनेजिंग वीड will surely increase the livelihood of the additional herbicidal resistance problems in future. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, जर तुम्ही एकच केमिकल वापरत बसला वर्षानुवर्ष हर्बिसाइड, तर रेजिस्टन्स डेव्हलप होणार बीडमध्ये. आता एक लक्षात ठेवा, ही जी प्रक्रिया आहे रेजिस्टन्स डेव्हलप होण्याची, ती काय एका दिवसात एका तासात असं होत नाहीये, ती वर्षानुवर्ष किंवा इट इज अ लॉंग ड्युरेशनल प्रोसेस, ही भरपूर वेळ चालणारी प्रक्रिया आहे. सम गाईडलाईन्स फॉर इंटिग्रेटेड अप्रोच टू द मॅनेजिंग हर्बिसाइड रेजिस्टन्स वीड आर गिवन बिलो. आता मी एक 4-5 पॉईंट सांगतो आणि संपवतो. तर रेजिस्टन्स डेव्हलप होऊ नये म्हणून काय करायचं तुम्ही ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. प्रॅक्टिसिंग क्रॉप रोटेशन. पहिल्यांदा क्रॉप रोटेशन करा. ठीक आहे. म्हणजे क्रॉप असोसिएटेड वीड किंवा सेम वीड, मिमिक्री वीड शेतामध्ये येणार नाहीत, फील्डमध्ये येणार नाहीत आणि सेम सेम हर्बिसाइड तुम्हाला शेतामध्ये वापरावं लागणार नाही. तर क्रॉप रोटेशन करा, जेणेकरून सेम क्रॉप आणि सेम वीड, क्रॉप असोसिएटेड असतील काय असतील किंवा सेम हर्बिसाइड यू डू नॉट हॅव टू यूज. म्हणजे आपल्याला रेजिस्टन्स डेव्हलप होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची ती मी तुम्हाला सांगतो. रोटेट द हर्बिसाइडल फॅमिली अँड यूज हर्बिसाइड विथ डिफरंट मोड ऑफ ऍक्शन. वेळ तुम्हाला आता मी 32 ते 31 ते 32 फॅमिली सांगितल्या होत्या हर्बिसाइडच्या, तर वेगवेगळ्या फॅमिलीतले हर्बिसाइड वापरा. एकाच फॅमिलीचा हर्बिसाइड वारंवार शेतामध्ये वापरू नका. ओके. आणि हर्बिसाइड जे आहे ते वेगवेगळ्या मोड ऑफ ऍक्शनचं वापरा. एकदा जर पिगमेंट इनहॅबिटर वापरलं तर एकदा फोटोसिंथेटिक इनहॅबिटर वापरा, एकदा अमिनो ऍसिड सिंथेसिस ब्लॉक करणार वापरा, एकदा सेल मेम्ब्रेन डिस्टर्ब किंवा करणार वापरा. एकाच मोड ऑफ ऍक्शनचा हर्बिसाइड वापरू नका. यूज ऑफ हर्बिसाइड मिक्सचर विथ डिफरंट मोड ऑफ ऍक्शन. कंट्रोल द weedy escape and practice of good sanitation to prevent the spread of resistant variety. हर्बिसाइड मारल्यानंतर जर एखादं वीड जर तुम्हाला दिसलं शेतामध्ये की ते किल झालेलं नाही किंवा ते मेलेलं नाही, ह्याचा बऱ्यापैकी अर्थ असा आहे की ते रेजिस्टंट बनलेलं आहे. मग ते वीड तुम्ही हाताने उपटून टाका किंवा बर्न करा किंवा जाळा, काही करा. ते जर तुम्ही शेतामध्ये ठेवलं तर त्याला जर पुन्हा सीड लागले तर त्याची जी नेक्स्ट प्रोजिनी आहे ती 100% रेजिस्टंट असणार आहे त्या हर्बिसाइडला. आणि आपल्याला असं रेजिस्टंट डेव्हलप झालेलं वीड नको आहे. ठीक आहे. इंटिग्रेटेड कल्चरल, मेकॅनिकल, केमिकल वीड कंट्रोल मेथड्स ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या फॉलो करा. ठीक आहे. ओके. लेक्चर संपलं आणि सिलेबस पण संपला. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर कोऑपरेशन अँड सपोर्ट. ओके. सो लास्ट फ्रॉम 2.5 months, मागच्या 2.5 महिन्यापासून आपण वीड मॅनेजमेंटची एक जर्नी चालू केलेली होती. शेवटी कुठलंही लेक्चर असू दे किंवा कुठलंही थिअरी असू दे, एक प्रवास असतो. लक्षात ठेवा पोरांनो, ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस तुम्हाला गवत हे एक माहित होतं आणि त्याच्यावर एक बाबा औषध मारतात आणि त्यामुळे ते गवत मरतं, एवढंच तुम्हाला माहित होतं. त्याच्यापेक्षा काही जास्त तुम्हाला काय माहित नव्हतं. किंवा एक 4-5 तणनाशकाची नावं तुम्हाला माहित असतील. एखादं व्हिडिओ ऑन ठेवा, ग्लायफोसेट असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील. ओके. तर आता जे आहे, ओके, आता जे आहे ते तुम्हाला बऱ्यापैकी कोणते कोणते हर्बिसाइड असतात मार्केटमध्ये, त्याच्या वेगवेगळ्या फॅमिल्या कुठल्या कुठल्या आहेत, हर्बिसाइडचं प्रोपॅगेशन कसं होतं, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहे. पुन्हा जर क्वेश्चन असेल तर टाईप करून विचारा. त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचं हर्बिसाइडचे वीडचे फायदे काय असतात, त्याचं प्रोपॅगेशन कसं होतं, मास मल्टिप्लिकेशन कसं होतं, कल्चरल मेथड म्हणजे काय, मेकॅनिकल मेथड म्हणजे काय, बायोलॉजिकल मेथड म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला शिकवलं. फॉर्म्युलेशन वेगवेगळ्या प्रकारचे कोणते कोणते असतात ते पण मी तुम्हाला सांगितलं. मोड ऑफ ऍक्शन म्हणजे एखादा हर्बिसाइड वीडवर गेल्यानंतर किंवा मारल्यानंतर त्या 8 ते 9 प्रकारे त्या वीडला किल करतं. ते कोणत्या कोणत्या प्रकारे वीडला किल करतं ते पण मी तुम्हाला आता एक लक्षात ठेवा. 41 नंबर तो प्रश्न विचारलाय, काय जण लिंबू पिळत असतील, मला माहित नाही. पितात लोक, मी पण ऐकलेलं आहे की त्यामुळे इफिशियन्सी वाढते किंवा काय होते. त्याचं मी तुला फिक्स सांगू शकत नाही मित्रा. कसं आहे माहितीये का,
ज्या गोष्टीवर रिसर्च झाले नाही, ज्या गोष्टीवर संशोधन झालेलं नाहीये, ज्याचे फाइंडिंग झालेलं नाही, ज्याचं आर्टिकल नाहीये, असा शेतकरी, मी तुम्हाला तेच म्हणलं ना, कुणी मुठभर युरिया टाकतं, कुणी प्युअर अल्कोहोल क्रॉपवर मारतं. आता हे इंडिजिनस आहे, व्यक्तिगत लोक काम करतात. तर आता मी त्याला कसं सांगू तुला की ते बरोबरच आहे का ते चुकीचंच आहे? की प्रत्येकाचं व्यक्तिगत पॉईंट ऑफ व्ह्यू असतो शेतकऱ्यांचा, त्यामुळे ते वापरतात. तर त्याला मी जस्टिफाय करू शकत नाही. कसं आहे, आम्हाला शिकवायला बंधन आहे. जे विद्यापीठाने रेकमेंड केलेलं आहे किंवा जे ऑथराईज आहे, पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, बुक्स मध्ये लिहिलेलं आहे, तेच आम्ही तुम्हाला सांगू शकतो. ते एस्टॅब्लिश्ड आहे, ते संशोधन आहे, ते रिसर्च आहे, त्याच्यावर लोकांनी काम केले, त्याच्या ट्रायल झालेल्या आहेत, ते चेक केलेलं आहे, ते अप्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळं जी गोष्ट अप्रूव्ह नाही, चेकड नाहीये, लोक वापरतात म्हणून आपण सांगू शकत नाहीये. ठीक आहे. तर व्यक्तिगत प्रश्न आहे शेतकऱ्यांचा. लिंबू पितात, मला पण माहितीये, बरेच शेतकरी का नाही स्प्रे टँक मध्ये लिंबू पितात. ओके. आणि लोकांना वाटतं की त्यामुळे रिझल्ट येतो. आता ते मी 100% सांगू शकत नाही की किती येतो आणि काय येतो आणि पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. त्यामुळं जी गोष्ट आपल्याला फिक्स माहित नाही त्याविषयी आपण कमेंट करू शकत नाही. ठीक आहे. आणि काय क्वेश्चन आहे का विचारा. तर अशा पद्धतीची ही जर्नी होती. ऍक्च्युली वीड मॅनेजमेंटचा हा जो कोर्स होता तो तुम्हाला इलेक्टिव्ह ठेवला, ही विद्यापीठाची चूक आहे खरं तर. तुम्हाला सांगतो, हा कोर्स सिलेक्टिव्ह ना कंपल्सरी पाहिजे. कारण की एक लक्षात ठेवा, जर तुम्ही इन्सेक्ट पेस्टचं जर लॉसेस बघितले तर ते 15, 20, 30% असतात. पण वीडमुळे 35 ते 40 ते 50% पण इल्ड रिडक्शन येऊ शकतं. मग तुम्ही विचार करा, एक वेळ क्रॉप लावल्या मी काय सांगतो एक लक्षात ठेवा, एखाद्या वेळेस क्रॉप लावल्यानंतर इन्सेक्ट पेस्ट पडणार पण नाही क्रॉप हार्वेस्टिंग पर्यंत. पण तुम्ही मला असं एकदा पण दाखवून द्या किंवा सांगून दाखवा की क्रॉप लावलंय आणि त्यात वीड उगून आलं नाही. इम्पॉसिबल आहे. त्यामुळे इतकाच चांगला कोर्स की जो कंपल्सरी पाहिजे तो विद्यापीठाने इलेक्टिव्ह ठेवला. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी शिकावं, काही विद्यार्थ्यांनी शिकू नये. ठीक आहे, आपण सगळ्यांसाठी कंपल्सरी केला, ती विषय सोडून द्या. पण मुद्दा काय आहे माहिती का, हा एकदम कंपल्सरी कोर्स पाहिजे. ज्या वीडमुळं 50 ते 60 सॉरी 35, 40, 50% जर इल्ड रिडक्शन होत असेल आणि तो जर विद्यार्थ्यांनी शिकायचा नाही तर हे चुकीचं आहे अतिशय. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुमचा जो इलेक्टिव्ह इकॉन होता तो चुकीचा आहे किंवा हॉर्टिकल्चर इलेक्टिव्ह होता तो चुकीचा आहे किंवा त्याच्यात इम्पॉर्टन्स नाही. पण वीड हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो कंपल्सरी सिलेबस मध्ये पाहिजेच होता विद्यार्थ्यांच्या. ठीक आहे, तुम्ही शिकलात ते अतिशय चांगली गोष्ट आहे, त्याबद्दल काय मला म्हणायचं नाही. तर थिअरी आपली संपलेली आहे आणि आपले फक्त आता प्रॅक्टिकलच राहिलेले आहेत. त्यातलं पण आता एक प्रॅक्टिकल 7 नंबरचं आणि 8 नंबरचं थिअरी शिकवता शिकवताच कव्हर अप होऊन गेलेलं होतं. ठीक आहे. त्यामुळे मी काय ते डबल डबल घेत बसणार नाही. तर इथनं पुढचा महिना फक्त प्रॅक्टिकल शिकवले जातील. ठीक आहे. इथनं पुढं अख्खा महिना प्रॅक्टिकल शिकवले जातील.